सूचनावर ऐका, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडला पाहिजे. प्रपंचामध्ये माणूस जितका जितका गुंततो ना, जगद्गुरु तुकोबाला गाठामध्ये गोड प्रमाण सांगतो. ऐका, मात्र वानर जर धरायचा असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबाला तो मात्र धरण्याकरता गोड दृष्टांत सांगितलेला आहे. माकड जर धरायचं असेल तर माकडाला धरण्याकरता काय लागतं? फुटाणे. महाराज म्हणतात माकड धरण्याकरता एखाद्या पातेल्यामध्ये म्हणा, पातेल्यामध्ये म्हणण्यापेक्षा एखाद्या घागरीमध्ये, एखाद्या गुंडीमध्ये फुटाणे टाका आणि ते माकड फुटाणे बघितलं की कुठे उडी मारून त्या फुटाणे खायला आल्याशिवाय माकडाला फुटाणे हात आवडतील महाराज. माकडाला आणि दुसरी गोष्ट एक आवडती, काय? कांदा मांडल्या कांदा आवडतो. आणि ते माकड जर धरायचं असेल तर हुशार माणूस ते माकड धरण्याकरता एखाद्या घागरीमध्ये, एखाद्या हंड्यामध्ये, एखाद्या असणाऱ्या गुंडीमध्ये फुटाणे टाकतो आणि फुटाणे टाकल्यानंतर ते माकड त्या गुंडीजवळ, हंड्याजवळ येतं आणि आल्यानंतर त्या हंड्यामध्ये, घागरीमध्ये हात घालतो आणि हात घातल्यानंतर फुटाणे मुठीत घेतो आणि मुठीत घेतल्यानंतर आणि ते घागरीत तोंड असतं पाहिजे. मूठ मारल्यानंतर हात वरी येत नाही. जसं माकड मुठीशी धरता फुटाणे म्हणतात आणि ते मध्ये गुंतून जाताना तसं तुम्ही आला देव धर्म बाजूला सारून संसारामध्ये निर्माण होतो आणि संसारामध्ये निर्माण होऊन देवामधून आपल्यामध्ये अंतर पडतो. देव आपल्यापासून दूर होतो आणि देव आपल्यापासून दूर होतो की दुःखाला सुरुवात लागते. आणि जगद्गुरु तुकोबारायचं म्हणतात माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी जर प्राप्त झाल्या माणूस म्हणतो काय भाग्यवान आहे, काय नशिबाने. ऐका लक्ष देऊ. महाराज म्हणतात तुम्ही जरा भाग्य समजतो, समजतो जरा भाग्य मानायला तयार नाही. भाग्य पुत्र जारा आणि निकट वास भरा संतापाई धन मिळणं भाग्य नाही, पत्नी प्राप्त होणं भाग्य नाही, मुलगा प्राप्त होणं भाग्य नाही. त्यांच्यापासून तुम्हाला मला सुख मिळणार नाही. कारण सुख या जगाच्या पृथ्वीवर फक्त 2 ठिकाणी, देवाजवळ सुख आहे, 2 संताजवळ सुख आहे. कृष्ण भगवान परमात्म्यासारखा जगाच्या अरे देव आणि संत उगाळता. कबीर महाराज म्हणतात जो बैठे सुखिया नाही राजा दुखिया प्रजा दुख. तुमचा आमचा बरोबर गाव काही लोकांना वाटतं बरं महाराज तुले सुखी तुम्हाला वाटतं का नाही? बरं संजय महाराज चांगला माणूस सुखी असेल आम्हाला वाटतं संत तुला चांगले, संत सारखा राजा माणूस कोणीच नाही. पण संतांच्या पाठीमागे काय वाटतंय आम्हाला माहिती आहे का? कारण प्रत्येकाला आपापल्या दुःख जे त्याला माहित असतं महाराज. लोकांचा भाऊ नाही, हे सुखी ते सुखी. मी सांगत असतो दृष्टांत. एका गावामध्ये 2 वाडे होते समोरासमोर. इकडून एक मोठा वाडा होता, इकडून एक मोठा वाडा होता. आणि त्या एका वाड्यामध्ये 7 नवरा लोक असायचे, 7 असायचे आणि एका वाड्यामध्ये सारखे भांडण व्हायचे. आणि ज्या वाड्यात भांडण होतात ना ते असणारे पती पत्नी एकमेकांना म्हणजे बघा ना आपल्या दोघांचे सारखे भांडण होते. त्या समोरचे काकून नानात ना सारखे हसत होते. ते दादा वहिनी काकून नानाकडे गेले. जे भांडण करत होते दादा वहिनी होते आणि जे हसत होते ते काकून दादा होते. दादा वहिनी काकून नानाकडे गेले म्हणजे काकून तुमचं वेळ चांगलं होईल, तुमच्या घरामध्ये सारखं हसत तुमच्या भांडण भिन्न होत नाहीत का? दादा नाना काकून म्हणले आमचं भांडण होत नाही तुम्हाला कोण म्हणलं? मग तुमचे भांडण होत तुम्ही हसतात का? तसं काय